बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते शेगाव हा भक्तिमार्ग शासनाने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या या ठिकाणी शेतातून घालवलेला आहे। आपण बघू शकतो या भक्तिमार्गाच्या विरोधामध्ये या ठिकाणी या जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत, पीडित शेतकरी ज्यांची जमीन या भक्तिमार्गामध्ये जाणार आहे, ते शेतकरी या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरले आहेत आणि या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळते। अख्खं गाव जे आहे करतवाडी नावाचं, त्या करतवाडी गावातील जवळपास 50 शेतकऱ्यांची शेतजमीन जी आहे ती या भक्तिमार्गामध्ये जाणार आहे आणि संपूर्ण गाव या ठिकाणी आपल्याला रस्त्यावरती उतरलेलं दिसते। काही नाद आंदोलन करताना या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतातून जाणारा हा भक्तिमार्ग या ठिकाणी रद्द होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी सुरूच राहणार आहे, असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। आपण बघू शकतो की या आंदोलनामध्ये महिलासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। काही महिला आणि शेतकरी जे आहेत आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगाल, तुमची जमीन जी आहे, तुमच्या पोटाचा तुकडा या ठिकाणी या भक्तिमार्गामध्ये जाणार आहे? सिंदखेड राजा ते शेगाव हा भक्तिमार्ग कॅन्सल व्हा, कारण की आम्ही थाळी वाजवण्याचा उद्देश एकच आहे की आम्ही ज्या थाळीमध्ये खातो त्याच थाळीतलं अन्न आमचं आज छिनल्या जाऊ राहिलं आहे। माझे शेतकरी बंधू किती भूमिहीन होऊ राहिले आहे। आम्ही पैसा आम्हाला त्याचा मोबदला भेटो ना भेटो, आम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही आहे। आमचं ही जमीन आमची आई आहे, ती आमच्या जवळच राहिली पाहिजे, कारण की आमचे सासू सासरे यांनी पोटाचा विचार न करता, तेव्हा कुटुंबाचा विचार न करता फक्त कष्ट 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 करूनच जमीन कमावलेली आहे। त्यांना जर हे असं कळालं तर आहेच, पण एखाद्याला धक्का बसून न जावा असे कारण होऊ शकतात। तर शेतकऱ्याला माझी विनंती आहे, पायाला हात लावून विनंती आहे की हा सिंदखेड राजा शेगाव भक्तिमार्ग कॅन्सल करावा, आमचा शेतकऱ्याचा विचार केला जावा, ही माझी विनंती आहे। काय सांगाल, आवश्यकता आहे का या भक्तिमार्गाची? या भक्तिमार्गाची अजिबात आवश्यकता नाही। हा 109 किलोमीटरचा जो रस्ता आहे हा काही पूर्वपारित नाही आहे, हा नवीन आलेला रस्ता आहे। पर्यायी चांगले रस्ते उपलब्ध आहेत, असे असताना विनाकारण शेतकऱ्यांना भूमिहीन करणं हे योग्य नाही आहे। आपण आता बघतच आहात शेतकऱ्यांची काय हालत आहे। आम्ही मागच्या 4 महिन्यापासून कृती समिती आंदोलन करत आहे, वेळोवेळी रस्त्यावर उतरत आहे, तरी सरकारचं लक्ष याच्याकडे वेधत नाही आहे। सरकारचं लक्ष वेधावं म्हणून आज आम्ही हे थाळीनाद आंदोलन इथे ठेवलेलं आहे। गरज नसताना, आवश्यकता नसताना हजारो एकर जमीन याच्यामध्ये जाणार आहे आणि शेतकरी भूमिहीन होत आहे। याच्यापेक्षाही शेतकरी लोकांसाठी हा जमिनीचा तुकडा आहे, पण शेतकऱ्यांच्या विचाराने जर विचार केला तर ही त्यांची आई आहे आणि कोणीच आपल्या आईचा सौदा कोणी करत नाही। सरकारला हे समजलं पाहिजे आणि सरकारने याच्याबद्दल सकारात्मकता दाखवली पाहिजे। नाही तर आज हे शेतामध्ये बसून आंदोलन होत आहे, हे उद्या रस्त्यावर उतरून आंदोलन होईल आणि शेतकरी आक्रमक तीव्रतेने आंदोलन करेल। यापूर्वी सुद्धा समृद्धी महामार्ग या आपल्या जिल्ह्यातून गेलाय, आता सुद्धा भक्तिमार्ग या ठिकाणी होतोय, म्हणजे प्रस्तावित आहे। काय वाटतं तुम्हाला, हा भक्तिमार्ग व्हावा की नाही व्हावा? भक्तिमार्गाची आवश्यकताच नाही। पर्यायी सिंदखेड राजाहून शेगावला जाण्यासाठी 3 पर्यायी मार्ग आहे, ते मजबूत करा। आणि एवढी फास्ट गजानन महाराजांनी कोणाला बोलवलं की एवढं बाबा जलद माझ्याकडे आला पाहिजेत, आणि काळी कसदार जमीन शेतकऱ्यांच्या ताटातलं अन्न हिरवून जमीन आपल्या या महामार्गाची काही आवश्यकता नाही, तो रद्द झाला पाहिजे। तो जर रद्द नाही केला तर आज थाळीनाद आंदोलन करणारे उद्यापासून वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन केल्या जातील आणि आज अधिवेशन सुरू होतं आहे, त्यामुळं थाळी वाजून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि जर सरकार वठणीवर येत नसेल तर वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करून सरकारला हा महामार्ग रद्द करण्यास भाग पाडावे लागणार आहे। नक्कीच। मला सांगा की या अनेक पर्यायी मार्ग असताना हा मार्ग आवश्यक आहे आणि आवश्यक आहे का? आणि शेतकऱ्यांची किती जमीन या ठिकाणी जाणार, किती लोक भूमिहीन होती? साधारण जवळजवळ 109 किलोमीटरचा हा मार्ग आहे। 45 ते 50 गावातून हा मार्ग जातो, काही वेगवेगळ्या शहरातून हा मार्ग जातो आणि 2000 शेतकऱ्यांची जमीन याच्यात जाईल। 2000 हेक्टर जमीन याच्यामध्ये अगदी तिचा विनाश होईल आणि म्हणून हा रस्ता करण्यात येऊ नये। विकास हा विनाश असता कामा नये। ज्या गोष्टीची आपण पुनर्निर्मिती करू शकत नाही त्या गोष्टीला नायनाट करू नये। एक काळी माती पुन्हा तयार व्हायला हजारो वर्ष लागतात। 1000 वर्ष जर हा भाग मागं न्यायचा असेल आणि काळ्या जमिनीपासून मुक्त करायचा असेल तर तो रस्ता करणं फायद्याचं होईल, पण तसा फायदा घ्यायचा की या रस्त्यावरची वनसंपदा वाचवायची। अनेक गावं असेल, अनेक शेतकरी असे की त्यांच्या पक्क्या पाण्याच्या विहिरी जात आहेत। इथं बाजूला एक शेततळे, ते रस्त्यात जातं आहे। या शेतकऱ्यांना मोठ्या कष्टाने इमारत बांधली, ते घर त्याचं जातं आहे। ह्या सगळ्या
अतिशय नुकसान याच्यामुळे होणार आहे आणि म्हणून हा रस्ता करण्यात येऊ नये ही मागणी गेली 4-5 महिन्यापासून आम्ही लावून धरतो आहोत. अनेक शेतकरी अगदी अनेकांनी आपलं जेवण सोडलं, अनेकांच्या झोपा उडाल्यात आणि हे सगळं टाळण्यासाठी सरकारनं हा गरज नसलेला महामार्ग करू नये आणि असा घाट घालू नये ही विनंती या निमित्तानं करतोय. आपल्या चॅनलच्या मार्फत ही बातमी आपण सरकारपर्यंत पोहोचावी अशी विनंती. नक्कीच. तर हे होते कृती समितीमधले शेतकरी आणि ज्या शेतकऱ्यांची जमीन या भक्तिमार्गामध्ये जाणार आहे त्या शेतकऱ्यांनी या भक्तिमार्गाला या ठिकाणी विरोध केला आहे आणि जोपर्यंत सरकार हा भक्तिमार्ग रद्द करत नाही तोपर्यंत हे शेतकरी या ठिकाणी आंदोलनावरती ठाम आहेत. कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.